नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून रंगभूमी सेवक संघ सादर करीत आहे 2 अंकी नाटक 2 शून्यांची बेरीज. लेखक विनिता पिंपळखरे, दिग्दर्शक वैशाली व्यास, विशेष सहाय्य राम चिंचलीकर, आनंदयात्री कला विभाग. रंगभूमी सेवक संघ सविनय सादर करीत आहे 2 अंकी नाटक 2 शून्यांची बेरीज. दोघांची मैत्री संगीता. आमचा मुलगा संकेत जो आम्ही दत्तक घेतला आणि नाटकासाठी एक संगीता संगीत म्हणजे मी लेखक, माझी पत्नी स्वाती. ती 4 माणसं निवडली आणि या 4 माणसांची 4 पात्र बनवली. म्हणजे पात्रांची नावं तीच, पण कॅरेक्टर डिफरंट, टोटली डिफरंट. आणि मग मी द्यायला घेतला अंक पहिला, प्रवेश पहिला. राज्य पुरस्कार मिळाला, साहित्य अकादमी अवॉर्ड मिळालं. खूप अभिमान वाटायचा मला की एकेकाळी आम्ही मित्र होतो. जवळचे मित्र होता. हो नक्कीच. पण तरीही मला वाटतं की त्याला नाही आवडणार की मी त्याच्या पर्सनल बाबतीत बोलून गेलो. माझ्यासाठी प्रयत्न तरी करून बघ. हॅलो, आले बहुतेक. मी आत थांबते, सरप्राईज देऊ त्याला आपण. हॅलो. अरे जोशा बोल, काय म्हणतोयस? अरे लिहिणं सोपं असतं रे, जगणं अवघड असतं. ते कधी जमलंय मला, नालायक ठरलो ना मी. अरे ये कधी मस्त घरी बसू यार, पार्टी करू. ये हा चल ठेव बघ. ए चल दारू आण, बाटली आण, सोडा आण, ग्लास आण. आता घ्यायलाच हवी का? माझ्या पैशाची पितोय मी, येऊन ये लवकर. हॅलो. अरे शेटे, अरे परवा कार्यक्रम आहे तुझा, पैसे आले नाही तुझे अजून.
हा करायचा ना तुझा कार्यक्रम. हा पाठवले 1,00,000 रुपये. कधी? अर्धा तास झाला. ठीक आहे, स्क्रीनशॉट पाठव मला. हा आणि काळजी करू नकोस, येतो वेळेवरती. हा हा ठेव. आज 1,00,000ची प्यायची आपल्याला. काय निमंत्रण द्यायचं का तुम्हाला? ठेवा ना मध्ये. मला बघायचंय माझ्यामध्ये किती दारू मावते. 1 पिंप, 2 पिंप, 3 पिंप. माझा बाप म्हणायचा आणि तो म्हणजे भीतीचे डोळे. कार्टून होता साधा, पण लेखणीला सुद्धा त्याचं एक भान असतं, समजलंच नाही. पगार घेत घेत मेला. काय घ्यायचे का? नाही. चला ना मग. ए तुला किती वेळा सांगितलं ग्लास व्यवस्थित धुवून आणत जा म्हणून. अहो, धुवूनच आणलाय मी तो. हे बघ, असला भिकाडीपणा मला आवडत नाही बरं का. इकडे ये. ग्लास व्यवस्थित धुवून आणायचा. ए आणि इकडे का तू परवा मुलाखतीमध्ये काय सांगितलंस? काय? की तू मला लिहायला मदत करतेस. तू मी नाही असं काही सांगितलं. अरे तू नाही सांगितलं मग छापलं कसं काय त्यांनी? मला नाही माहिती ते. साला माझे बूट चाटायची लायकी नाही तुझी. ए चल इकडे, माझे बूट काढ आणि ठेवून त्या जागेवरती. चल लवकर. हे काय चाललंय? हे कोण? स्वाती घेते. चल घेऊन द्या कडे. ओळखलं नाहीस मला? मी संगीता. संगीत. संगीत. माय 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 माय. अरे यार किती दिवसानंतर भेटतो आपण. हा केवढी बदललीस तू. हा ती आज आली होती. तिला म्हणलं यांना भेटूनच जा ना. तू मध्ये बोलू नकोस. आतमध्ये जायचं आणि जेवण बनवायचं. जरा बरं जेवण बनवायचं. तुला सांगतो संगी यार, हिच्या हाताला चवच नाही. ही बाईक बेचव आहे सर. अरे अरे अरे, मी थांबणारच होते तुला भेटायला. नाही बरं झालं तू थांबलीस. मला खरंच बरं वाटलं तुला इथं पाहून. नाही तर घरी आलं ना की हिचं थोबाड बघावं. घरी येऊच नाही असं वाटतं. होकार येईल असं वाटतं. तुम्ही खूप पिऊन येताना म्हणून वाटतं. ए रोज 4 तास ज्या देवळात जाऊन बसतेस ना तिकडे जाऊन बसायचं. मी नाही जाणार. माझी पण मैत्रिणी होती. मी का जाऊ? जास्त बोललीस ना तर पट्ट्यानं फोडून काढेल तुला मी आता. अरे हे काय चाललंय काय सुधीर? तुला माहिती नाही का मधल्या काळात काय झालं? अरे तुमचा मुलगा दिसत नाहीये कुठे? अगं तो क्लासला गेलाय. येईल थोड्या वेळ. अच्छा ओके. आणि मला सांगा कुणासारखा दिसतो तो? म्हणजे स्वाती तुझ्यासारखा दिसतो की सुधीर तुझ्यासारखा दिसतो? आणि त्याला तुझ्यासारखी लिहायची आवड आहे की नाही? आम्ही दत्तक घेतलंय त्याला. आमच्या नशिबी वांस काय. हिरवा, कितीही हिरवा. तुमचे हे असले शब्द ना माझ्या डोक्यातच शिरत नाही आजकाल. त्यासाठी ना डोकं असावं लागतं. हो, देवानी तर सगळं तुम्हालाच दिलंय नाही का? बाकीच्यांसाठी काही उरलंच नाहीये. ए बाई जा तू बाहेर. नको माझी रात्र खराब करू आता. अरे अरे प्रेमविवाह केला होता ना तुम्ही? दुर्दैव दुसरं काय. त्यावेळी एकमेकांशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हते. खरंच का ग? म्हणजे असेही दिवस होते का माझ्या आयुष्यात? मूर्खपणा होता. अक्कल गाण पडली होती. तूच पुढाकार घेतला होतास. मला मदत करायला सांगायचास. हो पण पुढे असं काय होईल हे काय माहिती. आयुष्याला तेव्हा एखाद्या कवितेसारखं वाटायचं. रोमॅन्टिक. अरे मग एखाद्या लेखकासाठी ते तसं असतंच कायम. असं असतं तर किती बरं झालं असतं. नाहीतर एका नाजूक फुलावरती धारदार सुरी फिरवावी ना तसं होतं.
ज्याच्याकडे पैसा आहे ना तोच ही जगण्याची शर्यत जिंकतो. ज्याच्यावरती जीव ओळून टाकला त्याला त्याची किंमतच नसते. किंमत आहे का नाही हे समजायला पण ना शुद्धीत असावं लागतं. काय करायचं शुद्धीत राहू? काय करायचं? त्यापेक्षा कल्पनेमध्ये रमलेलं चांगलं वाटतं. या जगापेक्षा एक पाऊल वरती. जसं आपण जन्माला आलो एकटे आणि मरून जातो एकटे ना, अगदी तसं. अगदी तसं. स्वाती, मी आत्ता निघते. तुझं घरी वाट पाहत असतील ना, ये. हे संगे, अगं तुझ्या घरी कोण कोण असतं? घरी? अरे बापरे, अरे पावसाचं भरून आलेलं दिसतंय. मला निघायला हवं हं, उगाच भिजायला होईल. अगं पण पावसात भिजायला तुला आवडतं ना? लक्षात आहे तुझ्या? अगं म्हणजे काय, 4 वर्ष दिवस रात्र एकत्र राहत नव्हतो का आपण? मलाच आठवत नाहीये की मी कशी होते. चल येते मी. टेक केअर. अगं संगीता थांब, मी तुला सोडायला येते बघ. तू कुठेही जायचं नाहीयेस. मी इथं बसणार, पीत राहणार आणि तू ग्लास भरत राहायचं. लेखक खूप संतापलेला. तो स्वातीला मारायला जातो. स्वाती घाबरते. इतक्यात त्यांची मैत्रीण संगीता येते. स्वाती, स्वाती. अरे तू कधी आलीस? बघितलंच नाही मी तुला. आता आले. तू लिहिण्यामध्ये मग्न होतास. हा आगे नाटक लिहित होतो. बरेच दिवस एक विषय मनामध्ये घुरत होता. कधी कधी ना अशी छान लिंक लागते ना की असं वाटतं की पात्र जणू आपल्या आजूबाजूलाच वावरत आहे. जशी की तू. स्वातीने आली आपण. नाही ना, ऑफिस मध्ये काम आहे तिला. तिचा फोन आला होता, तिला उशीर होणार. ए अगं तू उभी का बस ना. तू बस पाहू. मी पण वेळ आहे, तुला बसायला सुद्धा सांगितलं नाही. बस बस. हे बघ, मी स्वातीसाठी चहा टाकलेला आहे, तुझ्यासाठी पण घेऊन येतो. ओके? आलाच. स्वातीचा फोन आला होता. म्हणाली ये म्हणून आले. हा, जशी तुझी आणि माझी काय ओळखच नाही काय ग? तसं नाही रे. अगं स्वातीला खूप काम असते. दमून जाते. स्वातीचं खरं कौतुक वाटतं. हो ना, कौतुक तर करायला हवं. माझ्यासारख्या लेखकाला गोष्टी. तुला सांगतो, परदेशामध्ये लेखकाला जसं लिखाणावरती जगता येतं ना, तसं इथं नाही. तुम्ही आधी कारकुनी करा आणि मग लिहा. तुमच्या सर्जनशीलतेचा समाजाला काहीतरी उपयोग आहे का? खरं म्हणतं ना, तुम्हाला खाज येणार म्हणून तुम्ही लिहिता. असं का म्हणतो? स्वातीची नोकरी चालू आहे, तिच्या पगारावरती चाललंय बघ सगळं. नाहीतर 2 वेळेला खालची मारामार होती बघ. स्वाती म्हणजे खरं वेडी आहे. वेडी? फार वेडी आहे बघ. आणि आता बघ ना, तिचा एवढा माहेरचा मोठा बंगला सोडून या अशा
कुराड्यामध्ये राहायला आली. तुला सांगतो मग तिच्या बंगल्यातलं बाथरूम सुद्धा मोठं असेल या खोलीपेक्षा. त्यात परत संडास बाथरूम बाहेर. आता मला सांग की बंगल्यामध्ये राहिलेल्या मुलीनं हातामध्ये असं टंबेल घेऊन जाणं म्हणजे नाही करत. त्या वेळेला समजलंच नाही की लेखकाच्या ना कथा वाचाव्या, कादंबऱ्या वाचाव्या, एकांकिका कराव्या, अगदीच वाटलं ना तर पैसे देऊन विकतही घ्याव्या. पण लेखकाशी लग्न करण्याच्या भानगडीत पडू नये. अरे 100 वर्ष आयुष्य तुला. आता तुझ्याबद्दलच बोलत होतो. कुठं कोण आले? अरे तू कधी आलीस? आता झालं. अच्छा. ए स्वाती बस. हे बघ तू दमून आलेशील. मी तुझ्यासाठी मस्त चहा घेऊन येतो. वा, असं कोणीतरी म्हणणार असणं म्हणजे मोठं भाग्य आहे बघ माझं. सगळ्या शीण निघून जात असे नाही. अगं खरंच. आणि त्यातून हा एक कोणी तर अशा सांगतो ना मला की तो शीण कुठच्या कुठे पळून जातो. अगं हाडाचा लेखक आहे. वाक्यांशिवाय दुसरं काय देऊ शकतो? म्हणजे पाण्यावरती बुडबुडे आहेत ना तशी एका मागून एक वाक्य येत असतात मनामध्ये. हे बघ एक आलं. प्रिय, प्रियतमा, प्राणप्रिय, तुझ्यासाठी पात्रामधून म्हणजे कपामधून अमृत म्हणजे चहा घेऊन येऊ का? प्लीज खूप गरज आहे. अजून एक अरे आलं. बास की जा आता घेऊन ये. काय टाइमपास आलो. करतो? आणि केवढं भाग्य. आम्हाला 4 मुली SMS त्याच्यातच होतं. खरे समोर एक डबलाच होतो. काय म्हणत होतीस? नोकरी कशी चालली? स्वाती चहा घे ना. धन्यवाद. कसा झाला चहा? मस्त झालाय बघ. सुंदर. काय आहे? आज लिहिलंयस का तू? काय? स्वाती नाही. अरे स्वाती नाही अजिबात नाही. वाचू नका मला. हे बघ मी तुला कित्येक वेळा सांगितलंय की हे बघ 2 सीन लिहून झालेले आहेत. नाही असं नाही. सगळं एकदा लिहून होऊ दे नंतर तू वाच. आणि हे बघ नंतर वाच आणि सूचना पण दे. अरे वा, सूचना पण देते. अगं, सगळंच काही सुचलं तर देते. वाचायला तर आवडतच. त्यामुळे पहिली वहिली वाचक काय ती मीच. आणि हे असं ताजं ताजं लेखन मस्त वाटतं बघ. त्या वाफाळलेल्या चहासारखं. आहा. बर तुम्ही गप्पा मारत बसा. मी जरा बाहेर जाऊन येतो. आलो. स्वाती हा? वाचायचं नाही. अरे आता तूच नेऊन ठेवलीस ना तिकडे स्क्रिप्ट. नाही वाचणार जा. येस. किती मला सांगतोय. किती समजूतदार नवरा आहे बा तुझा. हो आहे खरा. बरं ऐक ना तू जरा बस. मी पटकन फ्रेश होऊन येते. बस आलीच. बघू बरं. काय लिहिलंय? अगं संगीता थांब. ते वाचू नकोस बाई. त्यांनी ते अजून पूर्ण केलेलं स्क्रिप्ट असं अर्धवट वाचलं की भडकतो बाई तो. आणि भडकला की काय करेल काही सांगता येत नाही. तू बस इथे बस. सॉरी. बोल. इथेच बसून बोलूया की बाहेर जाऊया? नाही बोलूया तिथेच. आता तसंही हा गेलाय म्हणजे अर्धा तास तरी काही यायचा नाही. आधी मित्रांकडे जाईल मग गप्पा मारेल. भरपूर वेळ आहे त्याला यायला. बोलू इथेच. काय म्हणत होती? कुठून सुरुवात करावी काही कळत नाहीये मला. खरं तर जरा गोंधळातच पडलीये मी. पण मी तरी कोणाशी बोलणार ग तुझ्याशिवाय. तू माझ्या बॉसला म्हणजे अनिकेतला ओळखतेस ना? हो. त्याला माझ्याशी रिलेशनशिप हवी आहे. व्हॉट? त्यांनी विचारलं तुला तसं? नाही म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने नाही खरं तर. पण सुचवलंय. त्याची बायको गेली 2 वर्ष आजारी आहे कॅन्सरनी बिचारी. मग तू काय ठरवलंय? सांग त्याला. माझा काही इंटरेस्ट नाही म्हणून.
सांगायचं तर मला वाटतोय त्याच्यात इंटरेस्ट. म्हणजे कर्तृत्ववान पुरुष कुठल्याच स्त्रीला आवडणार नाही. शिवाय तो देखणा आहे, रुबाबदार आहे. आणि हे बघ, जे मनापासून वाटतंय ना तेवढंच बोलतेय. कारण मला असं वाटतंय की तू मला समजून घेऊ शकशील. आणि सुधीरचंच म्हणशील ना तर आमच्या नात्यातली चवच निघून गेली. म्हणजे त्याचं लिखाण वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यातून ना त्याला नाव मिळते ना पैसा, आणि अख्खा आयुष्याचा हौस म्हणून नाही घालवता येत. शिवाय अनिकेत सोबतच्या नात्यात माझा फायदा आहेच. पैशांची अडचण संपेल का माझी? मी तरी किती दिवस राहू गया एका खोलीत? मागितला ना तर लगेच एक 2 BHK फ्लॅट मिळेल मला. म्हणजे हा व्यवहार झाला. लग्न म्हणजे तरी काय असतं ग दुसरं? व्यवहारच असतो. बघून लग्न करतात ते काय बघतात सांग? घर आहे का, गाडी आहे का, पैसा आहे का, हे सगळं आधी बघतात आणि मग माणसं बघतात. आणि मलाही आता वैताग यायला लागलाय. हा आल्या आल्या मला चहा काय आणून देतो, मला मदत म्हणून कुकर काय लावतो. मला जर खरंच मदत करायची ना तर 4 पैसे कमवून आण बाबा. मी बाई आहे, मला आहे सवय घरकामाची. दर महिन्याची बिलं भागवायची आणि पोराची फी भरायची. आणि तुला म्हणून सांगते, पण ही लोअर मिडल क्लासची लोक ना अजिबात आवडायची नाहीत मला त्यावेळेला. मग तू तेव्हा लग्न का केलं? वेडं वय असतं बघ. घरातून पळून गेले आणि केलं. कधी गेली ना आईबाबांकडे परत? कुठल्या तोंडाने जाणार होते? म्हणजे धाकट्या भावाच्या लग्नात बोलवलंही होतं. सुधीर म्हणतही होता जाऊया, पण मीच नाही म्हणत. आता 40शी तुला वयाचं काय आहे ग? कायमच गरज असते प्रेमाची, पण ते मान्य करत नाही इतकंच. तुझा निर्णय तू घेतला आहेच. मग मी काय सांगू? एक मैत्रीण म्हणून मला असं वाटतं की तू हे प्रेम स्वीकारावं, पण एक स्त्री म्हणून वाटतं की नको करू शकणार. बरं चाललंय जे चाललंय ते आयुष्य. बरं वाटलं बघ तुझ्याशी बोलून. मन अगदी हलकं झालं. मी काही घरबीर मोडणार नाहीये. बघू, देवावर सोडून देते. जे व्हायचं असेल ते होईल. बरं तू बस, मी पटकन कुकर लावून येते. थांबालेच. बस हा तू. अगं बस ना. अगं मला उशीर होतोय. अगं बस चला गया. हे काय निघालीस की काय तू? ए नाही 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 नाही, जाऊ नकोस. जेवण करून जायचं. स्वाती, आजचा बेट ठरला. मी मस्त खिचडी करणार. अरे मी आता कुकरच लावायला जात होते ना रे. ते माझ्यावरती सोड. ए तू जेवण करून जा. जेवून जाऊ? हो. घरचे फाडून खातील मला. माझा नवरा, माझी सासू, माझी 2 मुलं. आम्हाला काय आयतं जेवायला मिळत नाही. स्वतः केलं तरच मिळतं. हो ना. मग तू बाई बसत आता. नाही 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 नाही, तू बसच आणि आयतं जेवण करूनच जा. स्वाती सांग गई. अगं खरंच जेवण करून जा. मस्त खिचडी करतो बघतो. अगं मी तर बोटच आटत राहते तर. बर तुम्ही गप्पा मारत बसा. मी आतमध्ये मस्त खिचडी करतो. आलोच. येस. हो हो, आपला प्लॅन ठरलाय तसाच. आधी डिनर मग मूवी. हा रे हा, चालेल चालेल. हो मी तुला करतो, संध्याकाळी फोन करतो.
अरे रख अभी चल बाय. ए आई जेवायला काही केलंय का? भूक लागली ग. आहाहाहा. न जेवता तेवढा मोठा घोडा झालायस नाही का? पोळी भाजी केलीये, जा खाऊन घे. पोळी भाजी आत्ता ह्या वेळी? तो बाबा अगदी बरोबर बोलतोय यार. जाम बोरेस तू. राहू दे, भूक गेली माझी. काही नको खायला त्याच्यापेक्षा. राहू दे मग. बर जरा 100 रुपये दे. आता ते कशाला? अरे मस्त बाहेर जाऊन काहीतरी चमचमीत खाऊन येतो यार, अंडा भुर्जी वगैरे. पोळी भाजी नकोय मला. ते जे घरात केलंय ना ते गपचूप खाऊन घ्यायचा संकेत. बरोबर आहे. तू कशाला देणार ना मला 100 रुपये? मी तर पाळलेला कुत्र्यासारखा आहे या घरात. संकेत, संध्याकाळचे 4 वाजायला आले. दुपारी का नाही आला जेवायला? सायबर कॅफेत गेलो होतो. अरे पण घरात नेट आहे ना. असल्याचा फायदा काय? तो बाबा कुठे लावू देतो? पासवर्ड टाकून ठेवलाय ना त्याने वायफायला. काय बोलणार आहे बाबाला? त्याला वाटतं मी लहान आहे अजून. पण तू त्याला सांग बर काय यार, मी काय लहान वगैरे नाहीये. हा आणि काय ते फेसबुकवर वगैरे अकाउंट काढेल असंही वाटत असणार. अगदी 100% मी सांगतो. पण तुला म्हणून सांगतो, मी फेसबुकवर अकाउंट काढलंय. चांगले 3500 फ्रेंड्स आहेत माझे. आणि व्यवस्थित लिहिलंय मी अनाथ आहे. एका नामवंत लेखकाने मला स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पाळलंय. काय लाईक मिळालेत त्याला. काहीच लाज वाटत नाही ना तुला? कशाची? अगं त्या माझ्या आईला लाज होती जन्माला घालून उकिरड्यावर टाकून गेली तेव्हा. मी कशाची लाज ठेवू? अरे ज्यांनी तुला लहानाचं मोठं केलंय त्यांची तरी. हे बघ आई, लहानाचं मोठं करावं लागत नाही. ते मी अनाथ आश्रमात राहिलो असतो तरी झालो असतो ना. नाही सांग, तू नसतो झालो का? लॉजिक वापर ना. उगाच काय भावनेच्या भरात लहान मोठं. हे सगळं जर तुझ्या बाबा. एक मिनिट. त्या संख्येला तू घाबरा, मी नाही घाबरत. आणि का राहते ग तू त्याच्यासोबत? काय मिळतं तुला त्याच्यामधून? प्लीज हे मराठी चित्रपटासारखं सौभाग्य वगैरे मला सांगू नकोस हा. जन्माला जरी उकरीडावर जन्मलो असलो ना तरी सौभाग्य हे असं नक्कीच नसतं. इतकं मला कळतं. संकेत तू काय बोलतोय सरे? बरोबरच बोलतोय ना. काय येडा समजतो का तू मला? रात्री तुला मारसोड काय करतो, परपटत काय नेतो, जाम सरकते आपली. बघेल आणि एक दिवसाला खलास. संकेत ओरडू नको. मी माझ्या गर्लफ्रेंडलाही सांगितलंय, चला प्रेम करेल ना तर रस्त्यावरच्या माणसासारखं करेल ग. या जेंटलमन सारखं नाही करणार. साल्यांचे लचके तोडायचे दात वेगळे आणि हसताना दाखवायचे वेगळे. हॅलो. हा नाही, लेखकच बोलतोय मी. हा काय माझं व्याख्यान ठेवताय? मानवता या विषयावरती. अरे ठेवा, चांगलं बोलतो मी. हा पण माझं मानधन परवडणार आहे का तुम्हाला? 50,000 घेतो मी. नाही, साहित्य अकादमी मिळाल्याच्या नंतर नाही वाढवलंय, आधीपासूनच घेतोय. हो पण साहित्य अकादमी मिळाल्याच्या नंतर मला एवढे फोन येत आहेत ना की मला आता सेक्रेटरी ठेवावं लागेल. काय तरुण मुलगी ठेव म्हणता? तिला आता कुठे ठेवू? नाही आहे ना, बायको आहे, मुलगा आहे, दत्तक घेतलाय आम्ही. तो संकेत 4 वर्षाचा होता ना तेव्हा आणलाय त्याला. हे बघा, मी फक्त लिहितो आणि बोलतो असं नाही, करून पण दाखवतो. माझ्या तारखा झटाझट बुक होत आहेत. माझे ऍडव्हान्सचे पैसे पाठवून द्या आणि माझी तारीख बुक करून टाका. आणि एक महत्वाचं, यायचे जायचे पैसे सेपरेट पडतील तुम्हाला. चला ठेवा फोन. चल दारू आण, सोडा आण. संकेत उठ, संकेत उठ. सोडून दे. संकेत अगं ते म्हणतात त्यांना सोडा दे. काय चिरंजीव झाली दाखवून काय मानवता. फार बोलायला लागलास तू आजकाल. अहो मी तुमच्याकडे बघतही नव्हतो, बोलायला तुम्ही सुरुवात केली. हे काय? तू अजून इथंच? चला कुठली धोंड गळ्यात बांधून घेते कोणास ठाऊक. जागची हालत नाही म्हैस. चल. अरे वा, शैली उत्तम आहे की. हा? नाही, लेखनाची शैली उत्तम आहे हो. साहित्य अकादमी उगाच नाही मिळत त्याशिवाय.
हो अगदी मान्य आहे मला. शेवटी जाताना तेच न्यायचंय ना बरोबर. कुठे? वर वर. ए दारू घेऊन या लवकर. साला काय मजाच नाही राहिली. कुचकामी आमची बारबाला. ना काही नखरा करत ना काही करत. वांच काय कुठली. तुला किती वेळा सांगितलं ग्लास व्यवस्थित धुवून आणत जा म्हणून. तुझ्याही काय जाऊ दे. तो शब्द बोलून ना मला माझं तोंड विटाळायचं नाहीये. ठेव तिथं. पृथ्वीला भार नुसता. हे घे व्यवस्थित धुवून आणायचं. ए ते थोबाडाला काय लागलं? पीठ की पावडर? पावडर लावत नाही ती. तुमच्या माहिती करता म्हणून सांगतो परत एकदा. बघितलं मी म्हटलं ना या बाईला डोकंच नाही अजिबात. आई मी बाहेर जातोय. कुठे? बाहेर. कशाला? मग आता इथे थांबून तुमचा ऑस्कर विनिंग परफॉर्मन्स बघत राहू का? रोज रोज त्याच तिकिटात तोच खेळ. भिकारड्या माझ्यामुळे 4 घास खायला मिळतात. तुला विसरू नकोस. त्यापेक्षा मी उपाशी मारायला तयार आहे. तुझ्यामुळे शेफरलाय तो. किड्यावरनं उचलून आणलं असतं त्याला. तुलाच कुरवाळायचं होतं. पण अशानं तुझा वंशपणा मिटत नाही. तुम्हाला होतं का मानवतेचं उदाहरण घालून द्यायचं का ते फक्त बोलण्यापुरतच? पूर्ण बोलू नकोस मला तो. आई मी मित्राकडे जातोय तिकडेच झोपेन. अरे तू जेवायला आलेलास ना. चल मी वाढते ना तुला. चल जा जा बाबा जा. फुकट काय गिळायला मिळतं ना ते घेऊन जा. तुमच्याशी नाही मी माझ्या आईला सांगितले. कळलं? बाप आहे मी तुझा बाप. माफ करा मलाही चॉईस आहे. मी तुमचा मुलगा असूच शकत नाही. हकलून दिन तुला घराच्या बाहेर. अहो त्यापेक्षा मीच जातो ना. अनाथ आश्रमात परत जाऊन सांगतो. ऐका हो ऐका. हा माणूस व्यसनी आहे. याची मला सांभाळायची लायकीच नाहीये. मला इथे परत घ्या. निदान मी जिवंत तरी राहीन. सगळे गप्पा बस रे. त्याला गप्प बसायला सांग ना. अरे तू रे कोणाला करतोयस? तुला. मारू नका तुम्ही. हात नाही उचलायचा आपल्यावर. सांगून ठेवतोय. तुझ्यामुळे मस्त वाद झालाय. तुझ्यामुळे. चल तुला दाखवतो आता. अहो तुम्ही. वळण काय? चल चल. अरे मारू नको रे तिला. अरे मानवतावादी. अरे नको मारू तिला. तुला सांगतो रे नको मारू. पाया पडतो रे तुझ्या. नको मारू तिला. नको नको मारू रे. आतून लेखकाचा आरडाओरडा ऐकूय. लेखक गुरासारखं मार. बाहेर संकेत विषण्ण मनानं बसले. हे कंसामधलं लिहायचं ना कधी कंटाळा करायचा. अहो नाटकाच्या संवादा इतकंच ते देखील महत्वाचं असतं. अरे बाप रे किती वेळ झाला मी लिहित बसलोय. कंटाळा. अगं तुला उशीर झाला. किती उशीर ग? काय हे काय? तुला माहितीये का रे बाहेर काय ट्रॅफिक येते? तू आपला असतोस रे घरात बसून. जरा बाहेर पड म्हणजे कळेल. आणि त्यातून ती गाडी चालवत यायचं म्हणजे बापरे बापरे बापरे. छे. आणि तू माझे आले आले अशी हजेरी अजिबात घ्यायची नाही. मला अजिबात आवडत नाही ते. स्वाती तुझी काळजी वाटली म्हणून विचारलं ग तुला. काळजीनी पण नको रे विचारूस. बर चिडू नकोस. मी तुझ्यासाठी चहा आणू का?
चहा नाही नको. तुला हवाय का? मी करते. अगं स्वाती, तू दमून आलीस म्हणून तुला विचारतोय ना ग. काही दमत बिमत नाही आम्ही. मी काय कचाकड्याची भावली आहे का रे? खरं तर ना अजून एक चांगली नोकरी करू शकेन मी. कशाला? मला गिल्ट द्यायला. तुला गिल्ट यायला काय झालंय? आणि हेच, मी घरीच बसून असतो, तुला सगळं बाहेरचं करावं लागतं, दुसरं काय. हे बघ, एक मिनिट. तू परत हा फाटका टी शर्ट का घातला असशील? एवढी भीक लागलेली नाही आपल्याला अजून, आणि कधी लागणारही नाही. आणि तशीच वेळ पडली ना तर मी मला विकेन, पण तुला काही कमी पडू देणार नाही, लक्षात ठेव. स्वाती, हे घे 500 रुपये. आज सकाळी एकांकिकेचं मानधन मिळालं अगं मला. ती लोक सकाळी आली होती. मी त्यांना म्हटलं, हे बघा आधी तुम्ही पैसे द्या बुवा, त्याशिवाय मी परवानगी काय देणार नाही तुम्हाला. नाहीतर लोक काय करतात की आधी येतात, परवानगी घेतात आणि नंतर येतच नाही. ठीक आहे, ठेव. तुलाच चहा पाणी लागतं ना तुला, ठेव जा. अगं तुला भाजीला घे ना. हे भाजीला देतोयस तुम्हाला? महागाई काय वाढलीये माहितीये का तुला? पेट्रोलचे भाव तर पार आकाशाला भिडलेत रे. आणि सोनं तर 1,35,000 वर गेले. येणार आहे का त्या 500 रुपयात सोनं? येणार आहे? अरे बाग कुछ बचा तो महंगाई मार गई. अरे अरे मम्मी, आलीस तू? म्हणजे काय, जाऊ का परत बाहेर? अगं नाही ग, पूर्वी कसं 6-6:30 घरात यायची. आजकाल पार 8-8:30 वाजतात घरात यायला. अरे प्रमोशन झालंय. अरे वा, अभिनंदन. चांगला 5,000 पगार वाढणार माहितीये का मला? 5,000? हे सांगितलं नाहीस तुम्हाला. अरे पगाराचा आजच कळलं रे, म्हणून नाही बोलले मी. आणि हे काय आता सांगते ना. बर पप्पा, प्रमोशन, पगार वाढ, इस बात पे पार्टी तो बनती है बॉस. काय ना, आजकालच्या मुलांना काही झालं ना की पहिली पार्टी पाहिजे. हो मग, अहो पार्टी म्हणजे एक प्रकारचं सेलिब्रेशन असतं. म्हणजे बघा, पास झाला पार्टी केली, नापास झाला पार्टी केली, गर्लफ्रेंड मिळाल्यावर पार्टी देतात आजकाल, माहितीये का तुम्हाला? बर परवा तर मॅकनिका पार्टी दिली असेल. का? त्याचा ब्रेकअप झाला म्हणे. कायच बोलायचं. बर मम्मी, आता प्रमोशन वगैरे काय हवंय काय आपल्याला? हा, कशी आली मुद्द्यावर? एक स्मार्टफोन घेऊन दे ना प्लीज. स्मार्टफोन? हो. पण सध्या काय प्राइस आहे माहितीये का काही? तर मला काय माहिती, माझ्याकडे बघा असला साधा फोन. 40,000. 40,000? अरे वेड बीड लागलं तर काय? गेल्या 10 वर्षात एकांकिकेचं मानधन सुद्धा मिळालं नाहीये मला एवढं. पप्पा बघा, तुम्हाला मागितलाय का स्मार्टफोन? तर नाही, मम्मीला मागितलाय. हा, बघू, घेऊ. जरा 1-2 महिन्याचा तरी पगार होऊ देत ना माझा. बर पण नक्की? अरे स्मार्टफोन डील डन. दम. येस, मम्मी इज द ग्रेट. बर एक हप्ता करता 500 रुपये देतो. देते. काय तू तरी. स्वाती थांब. गधड्या सारखे काही पैसे मागत असतोस. अहो पप्पा लागतात खर्च करायला. म्हणजे बघा, सगळे मित्र आम्ही आता बाहेर चाललोय. कायम कोणी ना कोणी माझे पैसे भरत असतं. माझे कधीतरी मला भरायला नकोत का? म्हणजे जशी काय आपली जहागिरी उतू चाललीये ना. आपली नाही हो, पण मम्मीची आहे की. माहेरचा बंगला आहे ना तिच्या. तुला काय माहिती रे? गेलो होतो मी. कोणाला विचारून गेला होतास? अगं तसं काही नव्हतं, ठरलेलं नव्हतं. तो मॅक त्याच कॉलनीत राहतो ना, तो घेऊन गेला. गेलो, आजी आजोबांना भेटलो, त्यांच्या पाया पडलो. 5,000 रुपये दिले त्यांनी. किती दिले मम्मी? 5,000. मला ना कायम वाटतं या श्रीमंत माणसांच्या पाया पडावं. झाड हलवल्यावर जशी फुलं पडतात ना, तसा पैशांचा पाऊस पाडतात ते. बर, कधी गेला होतास? झाले असतील 1-15 दिवस. अरे मम्मीला विचारून तरी जायचंस. पप्पा बघा, तेच म्हणतो, असा प्लॅन वगैरे ठरला नव्हता. हा, तो मॅक घेऊन गेला. म्हणाला चल मी तुला एका नवीन मित्राला भेटवतो. बर, साकेत नाव त्याचं. जाम कूल आहे तो. नंतर तर कळलं तो माझा मामे भाऊ लागतो. काय झालं? बरं, ते 5,000 कुठे आहेत? आणि इकडं माझ्याकडे नाही येत ते. ते पैसे दे इकडं.
अगं मला मिळाले ते, तुला कशाला पाहिजे आता? अरे स्वाती हलकट स्वाती कशाला आला स्वाती तुला? मारू नकोस, मोठा झालाय तो आता. तू बाजूला हो. तू एकतर मध्ये काहीच पडू नकोस, एकतर तो पैसे मागून आलाय आणि तू काय त्याची बाजू घेतोयस रे? आणि तू पहिल्याच जायचं आणि पैसे परत करून यायचा, नीट म्हणतीये ना? माझ्याकडे नाहीयेत ते पैसे मम्मी. मला भीक नको या त्यांची. मी माझा निर्णय घेतलेला आहे आणि तो निभवायला मी समर्थ आहे. अगं पण मी पार्टी दिली त्या पैशाची माझ्या मित्रांना. ओ पप्पा, तुम्हाला सांगतो काय भाव वाढला आपल्या ग्रुपमध्ये माहिती का? नाही तर कायम सगळे मला नुसते फुकट्या फुकट्या म्हणायचे. अरे भाव वाढवतस. प्लीज मारू नकोस, मोठा झालाय तो आता, प्लीज. हलकट मुलगा. आज सांगतोय बंगल्यावर गेलो होतो. शेवटी ना कुठल्या तरी भिकारण्याचाच रक्त असणार आहे. मी मारे आणलं रे उऱ्या पोटाशी धरून, पण त्या वळणाचं पाणी त्याच वळणाला जाणार आहे. मम्मी, मम्मी ऐक ना. अजिबात मागे येऊ नको. मम्मी, आय एम सॉरी मम्मी. मम्मी, मम्मी सॉरी. स्वाती पप्पा, मम्मी मला भिकारी म्हणाले हो. अहो, मला नव्हतं माहिती तिचं त्या घरात काही भांडण वगैरे झालं असेल किंवा काही त्याला बॅकग्राऊंड असेल. मी पप्पा खरं सांगतो, मी स्वतःहून पैसे नाही मागितले त्यांना, त्यांनी आपणून दिले हो. मी नाही जाणार परत त्या घरात. मी मॅक्सी पण नाही बोलणार. पप्पा पण मम्मी बोलेल ना माझ्याशी? बोलेल, काळजी करू नकोस बेटा, बोलेल. मम्मी बोलली नाही ना माझ्याशी तर मी हे घर सोडून जाईल. अरे बेटा असं नाही बोलायचं रे. अरे तू आहेस म्हणून या घराला चैतन्य आहे रे. नाहीतर या घराला अर्थ काय आहे? काय अर्थ आहे रे? तुला पैसे हवेत ना? हो. 5,000 नाही येत, या तुझ्या गरीब बापाकडे 500 रुपये घे ना. थँक्यू पप्पा. जाऊ मी? बेटा जाऊ नाही म्हणायचं, येऊ म्हणायचं. ओके, येतो मी पप्पा. थँक्यू, बाय. बाय. हॅलो, कोण? अण्णा. हा, सिगारेटचं बिल का? किती? 350 रुपये. 2 महिने झाले का? नाही, माझं त्या भागामध्ये येणं झालं नाही हो. हा, नाही मी येतो आणि देतो ना तुमचे पैसे. हा, नाही तुम्ही नका येऊ, मी येतो. उद्या एकांकिकेचं मानधन मिळणार आहे मला, ते मिळालं की आणून देतो ना तुम्हाला पैसे. थँक्यू. स्वाती, कुठे गेली ती? स्वाती, मी आलीये ग. हाय. हॅलो. स्वाती नाहीये घरात. स्वाती नाही घरात? नाही, माहेरी गेली. अच्छा. म्हणून तर तुला बोलवलं ना. मी नंतर येते परत कधीतरी. अगं आलीयस ना. आली बस. नको. अगं बस, आज मस्त बोलायचा मूड आहे माझा. बस. बर, मी लिहिलेलं काय वाचलंयस का नाही? अरे त्यावेळी वाचलं तेवढंच. त्यानंतर मी बेंगलोरलाच गेले आणि मग नवऱ्याच्या पाठोपाठ फिरत होते. त्याची बदलीची नोकरी होती ना, आणि ती सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर. त्यामुळे मग इंग्लिश वाचायची सवय लागली आणि मराठी तसं मागेच पडली. संगी यार, मला वाटलं नव्हतं आपली परत भेट होईल. 15 वर्ष हा फार मोठा काळ झाला नाही संगे? हो ना. मी हे अचानकच निघून आले. का?
सोडून आले त्याला, कुणाला? नवऱ्याला. मग इथं कोण राहतात? हा, इथं कोण कोण राहतात? अरे एकटीच असते मी. म्हणजे म्हणजे भाऊ म्हणत होता मला हा. की ये माझ्याकडे राहायला, पण मीच नाही म्हटलं. आजकाल प्रत्येकालाच आपली आपली स्पेस हवी असते आणि ते बरोबर आहे म्हणा. कशाला उगाच दोघांच्या संसारात अडचण करायची. आणि मी राहू शकते की एकटी. तुला सांगते, मस्त मजेत राहते. अरे मन की खुशी दिल का राज. बायका वे तुला मुलबाळ? मुलगा आहे, मोठा आहे तसा. त्याला त्याच्याकडेच सोडून आली. पण त्यांना काय वाटतं? माहित नाही. म्हणजे मी कुणालाच न सांगता निघून आली. अगं पण त्यांनी शोधण्याचा प्रयत्न नाही केला तुला? केलाही असेल, पण मी माझा मोबाईल नंबरच बदलून टाकला. मग पैशाचं काय? पैसा, अरे एकटीला जगण्यासाठी लागतील ना तेवढे पैसे आधीच बाजूला काढून ठेवले होते. तुला सांगते, मस्त प्लॅन केला. पैसे साठवले. 2 फ्लॅट होते आमचे, त्यातला एक माझ्या नावावर करून घेतला. अरे 15 वर्ष नोकरी केली असती तर तेवढे पैसे कमवलेच असते की मी. म्हणजे तू नोकरी करत नव्हतीस? हा, नाही म्हणजे त्याच्या बदलीच्या नोकरीमुळे ते शक्यच नाही झालं कधी. आणि मुलाबद्दल? सुरुवातीला घरीच बसून असायचे. जसं जमेल तसं करायचे, वेळ घालवायचे. पण मग लग्नानंतर 2 वर्षांनी नीरज झाली. नीरज, मग काय, दिवसातले 24 तास सुद्धा अपुरे पडता पाहिला. मूल झालं. संगीत, मुलाची आठवण येत नाही का ग तुला? असं कसं होईल अरे, असं कसं होईल. खूप आठवण येते, खूप आठवण येते, खूप आठवण येते. पण मन घट्ट करते मी. संगे, एक प्रश्न विचारू का ग तुला? तू तुझ्या नवऱ्याला का सोडून आलीस? सॉरी, आय एम रिअली सॉरी. म्हणजे फार पर्सनल होत असेल तर उत्तर नाही दिलंस तरी चालेल मला. सॉरी, सॉरी. त्याला आधीच एक बाई मिळाली होती. व्हॉट? हो, घरच्यांची परवानगी नव्हती म्हणून माझ्याशी लग्न केलं. पण लग्नानंतरही त्यांचे संबंध तसेच चालू होते, ते संपलेच नाहीत. मग मला कळेना की मी काय करते त्या घरात, काय स्थान आहे माझं, माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय आहे. हे तुला सगळं कधी कळलं? उशीरच झाला तसा. नीरज 4 वर्षांचा होता. कळलं तेव्हा असा संताप झाला ना माझा. म्हणजे घरच्यांना ती पसंत नाही म्हणून दुसऱ्या एका स्त्रीच्या आयुष्याशी कसं खेळू शकतात हे लोक? कोणी अधिकार दिला त्यांना? आपण आपलं आयुष्य इमानदारीनं दुसऱ्याच्या आयुष्याशी बांधायचं आणि त्याने फसवायचं. पकडलं तेव्हा कबूल नव्हता करत, काही थापा मारत होता. म्हटलं नाही, मला गणवायचं नाही, या संगीताला गणवायचं नाही. मग एक दिवस तिलाच घरी बोलून, त्याच्या फोनवरून SMS करून तीही आली. मग तो आल्यानंतर त्याची ओळख करून दिली. म्हटलं ही माझी मैत्रीण आणि आता ही इथेच राहणार आहे.
आणि तडक दवाखान्यात निघून गेले. दवाखान्यात का? दुसऱ्यांदा प्रेग्नंट होते. 4था महिना चालू होता. डॉक्टर तयारच नव्हते. पण मला करायचंच होतं. ते म्हणाले की जीवाला सुद्धा धोका आहे. म्हटलं जीव गेला तरी बेहत्तर. पण त्या खोटारड्या किड्याची पैदास जन्माला नाही घालणार मी. अरे तुला सांगते मारे मागे लागला होता. दुसरा चान्स घेऊ. घालवला त्याचा दुसरा चान्स. आले निघून. आय एम सॉरी संगे, आय एम रिअली सॉरी. मला तुला दुखवायचं नव्हतं. आय एम रिअली सॉरी संगे, प्लीज. It's okay. You did not. अरे, this is bloody life. Yes. This is bloody life. This is bloody life. Yes. This is bloody life. हे सगळे तुला आठवत का ग? त्या काळी आपण किती सुखी होतो ना. हो रे. काही चिंता नाही, काळजी नाही. नुसत्या उन्हाळक्या करायच्या. दिवस रात्र नुसतं बागडायचं. सिंहगडावरती जायचं, फिरायचं, कार्यक्रम करायचं फक्त. हे अरे किती छान लिहायचंस तू. ते वाचताना इतकं मस्त वाटायचं ना. कधी कथा, कधी कविता, कधी एकांकिका. ए, तू सुद्धा लिहायचीस ना? तुझी ती सोनेरी रंगाची डायरी होती, आहे लक्षात आहे तुझ्या? अरे म्हणजे काय. आणि तुझा तो निळा ड्रेस, वाव वाव. अरे काय सुंदर दिसायचं यार तुला. काहीतरीच तुझं. आणि हे कसं विसरू शकतो मी. तुला ना त्या काळी हा हिलच्या सँडल घालून चालण्याची फार हौस होती. अशी मला तेव्हा हिल्स असलेले सँडल घालायला खूप आवडायचं. Yes. आणि त्या हा हिलच्या सँडल्स घालून तू सिंहगडावरती आली होती. हो ना. किती मूर्खपणा. तो अख्खा गड हिल्सचे सँडल्स घालून मी उतरतो. अरे हो. आणि पण मी होतो म्हणून तू खाली येऊ शकलीस. हो रे. अख्खा सिंहगड तुझा हात हातात उतरले होते. ए बाई, नुसते हात नाही, अख्खा तुझा भार सोसला होता मी. काही बोलतो. अजूनही आठवलं ना की दमायला होतं बघ मला. नाटकी तुला. संगे, खरं सांगतो बघ, किती दिवसानंतर असं मन मोकळं असतो बघ. आता लोक ओळखायला लागल्यापासून ना गंभीर व्हावं लागतं. सुधीर, खरंच खूप अभिमान वाटतो रे तुझा. थँक्यू. किती पुढे गेलास. पण नुसता अभिमान वाटून घेऊ नकोस. म्हणजे मी काय लिहितो ते वाच पण. येस, नक्की वाचणार. बर, मी घरी घेऊन जाऊ काय? ॲज यू विश. ओके, चलो. निघते मी आता. आणि मी नाही जाऊन दिलं तर? तू असं का करशील? हा म्हणजे मी असं म्हणेन. पण मी तू असं कशाला म्हणशील? अरे म्हणजे काय मी म्हणणार, याचा अर्थ काय? पण मला गेलं पाहिजे रे. बर. हे बघ, ऍक्च्युली मी इथे काहीतरी म्हणायला चालले. काय? म्हणजे बघ, तू ज्या पद्धतीनं तुझ्या बायकोशी वागतोस ना, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. तिचा विषय नको आपल्या दोघांमध्ये. का? तुला माहिती नाही ती कशी वागते ती. अरे छोड ना यार, मस्त कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जाऊ, बाहेरच डिनर करू. लेट्स एन्जॉय दिस मुमेंट. मला ना आता ग्रेट फिलिंग आलंय बघ त्या जुन्या दिवसांसारखं. मला माझं प्रेम सापडलं. खरंच? तुला आवडेल या लेखकाची प्रतिभा होऊन राहिला? Yes. How dare you! मी माझ्या नवऱ्याला सोडून आले म्हणजे लगेच तुला अवेलेबल झाले असं समजू नकोस. डोंट टेक मी फॉर ग्रँटेड. ही अशी रोमॅन्टिक बकबक करून मला फसवायचं नाही.
साले वीर पाहिलं की घुसणाऱ्या नागांची जमात तुमची. असे कितीतरी नाग पाहिलेत आणि ठेचले जागच्या जागी. एकटी बाई प्रॉपर्टी वाटते साल्यांना. 14 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या थेरड्यापर्यंत एक जात हलकट. संगे बोलू नकोस. एक लेखक म्हणून तू आश्चर्य कोणी मोठा, पण एक माणूस म्हणून काय लायकी रे तुझी. बघ एकदा स्वतःकडे. संगे बघून घेईन तुला. जा मी नाही घाबरत कुणाला. संगे ज्या पद्धतीनं तू तुझ्या बायकोशी वागतोस ना, ही त्यासाठी. बघून घेईन तुला मी. रसिकांना विनम्र अभिवादन करून रंगभूमी सेवक संघ सादर करीत आहे 2 अंकी नाटक 2 शून्यांची बेरीज. लेखक विनिता पिंपळखरे, दिग्दर्शक वैशाली व्यास, संगीत सुरेंद्र गोखले, प्रकाश योजना अरुण पोमण, वेशभूषा रंगभूषा आणि नेपथ्य मंदार पाठक, विशेष सहाय्य राम चिंचलीकर, आनंद यात्री कला विभाग. पात्र परिचय वैशाली व्यास, आरती आपटे, मंदार रानडे, प्रदीप बर्गे, सुखदा कुलकर्णी. रंगभूमी सेवक संघ सविनय सादर करीत आहे 2 अंकी नाटक 2 शून्यांची बेरीज. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. काय आवाज आहे नाही जगजीतजींचा. फार सुंदर. असं वाटतं ऐकत राहावं फक्त. बर जगजीतजी आता जरा शांत बसा. आमची मैत्रीण आली आहे, तिच्याशी बोलायचंय. मग कसा झालाय चहा? चहा ना एकदम आहा. आहा. आता कशी आमची मैत्रीण संगीता भेटल्यासारखं वाटलं. हो का. अरे यार खरंच छान झालं. पण बाय द वे तू कविता वगैरे करतेस ना अजून? कुठली कविता आणि काय. स्वयंपाक करते मी फक्त. दिवसभर नोकरी, मग घरात काम. कधी एकदा पाठ टेकते असं होतं बघ. घरचे काहीही मदत करत नाहीत मला. नाही मी मात्र करतो बाबा. मला एका बाजूला कथा शिजवतो आणि एका बाजूला भाजी शिजवतो. पोळ्या मात्र मी करत नाही बरं. नाही म्हणजे स्वाती चिडते ग. ती म्हणते अरे बाबा तुझ्या पोळ्या म्हणजे कुठे भाजतात कुठे कच्च्या राहतात. काय बोलायचं नाही. खूप उशीर झाला नाही तिला. हो ग आजकाल ना तिला फारच उशीर व्हायला लागलाय. ते बढती मिळाल्यापासून आहे ना खूपच उशीर होतोय तिला. नाही बरोबर आहे ना. फिरती पाठीमागे लागली तिच्या. त्याला ती तरी काय करणार. तिच्या पगारावरती चाललंय का सगळं. नाहीतर 2 वेळेला खायची खरंच मारामार होती. संगीता तुला एक प्रश्न विचारू का ग? संगीता संगीता हो काय रे. अगं लक्ष कुठे. मी तुझ्याशी बोलतोय. तुला एक प्रश्न विचारू का? विचार ना. अगं माझ्या लिखाणामध्ये खरंच काही दम आहे की मी उगा स्वतःला एक लेखक समजून माझं आयुष्य वाया घालवतो? असं काय म्हणतोस? म्हणजे बघ ना एक गायक असतो जो स्वतःला उच्च कोटीचा गायक समजतो आणि
जन्मभर बेसूर आवाजात गात असतो असं तर होत नाही ना माझं. का बरं? हे बघ, 50 पार झाली ग, 50 पार झाली. म्हणजे 5 पुस्तकं प्रकाशित झाली माझी. त्यातल्या दोघांना पुरस्कार देखील मिळाले, पण फारसे मोठे नाही. म्हणजे तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला देतो, अशा काही साहित्यिक संस्था असतात ना, त्यांनी दिले. आणि त्या बदल्यात माझ्याकडनं कुठले कुठले जन्मभर लेख लिहून घेतील ना, काही सांगता येत नाही बघ. एकांकिका होतात की तुझ्या? अगं होतात ग, पण छापत नाही ना कोणी. आजकाल छापायला सुद्धा पैसे घेतात. पूर्वी एक प्रकाशक होता जो माझी पुस्तकं छापायचा आणि मला पैसे द्यायचा. आता आता त्याचा मुलगा म्हणतो की तुम्हीच आम्हाला पैसे द्या, मग आम्ही तुमचं पुस्तक छापतो. पुस्तक प्रकाशित करायला पैसे घेतात? हो अगं, पुस्तक काय, पुरस्कार पाहिजे असेल ना तरी पैसे घेतात आजकाल. तर मी जात नाही त्या वाटेला कधी. आपल्याकडे काय बुवा पैसाच नाही, त्यामुळे कसं जाणार ना त्या वाटेला. मग तू सिरियल का लिहित नाहीस? का माझं नाटकावरती प्रेम आहे, त्याला मी काय करू. आता तुलाच बुडत्या नौकेत बसायची हौस आहे, त्याला कोण काय करणार? बघ, तुलाही वाटते ना मी बुडत्या नौकेमध्ये बसतोय. ठीक आहे, चल तुझ्याबद्दल बोल. बरं, बाय द वे, तुझी नोकरी चांगली आहे ना? सरकारी आहे, पेन्शन आहे. टेन्शन म्हणजे काय, टेन्शनच नाही तुला, मरेपर्यंत टेन्शन नाही. इथं आम्हाला नोकरीच नाही, त्यामुळे पेन्शनचा प्रश्नच येत नाही. जगावं कसं हा खरा आमच्या पुढचा प्रश्न आहे. त्या पुस्तकाच्या दुकानाबाहेर ती पाटी असते ना, सेल्समन्स पाहिजे. मला वाटतं ती माझ्यासाठीच आहे की काय. हे गप्प बस. तू पुस्तक लिही, रोज इतकं लिहितोय तर भाग्य नाही का? हा बरोबर आहे का तुझं. एक झरा सपाट, जिवंत झरा, सतत वाहणारा. रोज सकाळी मस्त उठायचं, आवरायचं आणि लिहायचं. सीन नंबर 1, सीन नंबर 2, सीन नंबर 3. माझे मित्र म्हणतात की अरे तू ना कादंबरी लिही बघ, म्हणजे तुला पैसे मिळतील. म्हणे की कादंबरी? नाही ग, नाटकाच्या संवादामध्ये जो जिवंतपणा आहे ना, तो वर्णनामध्ये नाही. म्हणजे खरं सांगू का, टू बी प्रिसाइज लिहायची एकदा सवय लागली ना, की ससंदर्भ स्पष्टीकरण द्यायचा ना कंटाळा येतो बघ. प्रेग्नंट पॉज. पण लिखाण म्हणजे नशा आहे, नशा. आता मला सांग, रबडी बनवणाऱ्याला जर का दूधपाक बनवायला सांगितलं तर कसं वाटेल? हा, रबडी दूधपाक. मी स्वयंपाक करतो ना, त्याचा हा परिणाम. पण ते केवढं भाग्य आहे. म्हणजे तुला जे आवडतं तेच करायला मिळतं. आम्हाला कधी लिहिण्याची आवड होती हेच आठवत नाही. पण तुझं किती छान आहे, राजहंस बनून मोत्याचे दाणे खातोस तू. ते नाकारत नाहीये गम, पण काय ना, मोती खाऊन पोट भरत नाही, त्याचं काय करायचं. तुझ्या आयुष्याचं मला खूप खूप आकर्षण वाटतं. ग्रेट. त्या काळी तर फार होतं हे खरं की. जाणवायचं तुला? अर्थात. मग कधी बोलून नाही दाखवलंस? तू तरी कुठे बोलून दाखवलंस मला? धाडसच होत नव्हतं. जेव्हा तुम्हाला म्हणालास महत्वाचं बोलायचंय, ये, मला वाटलं त्या दिवशी तुम्हाला विचारशील. मी त्याच आशेने आले होते. पण तेव्हा तू म्हणालास स्वातीला विचार, ती तुझ्या नव्या नाटकात काम करायला तयार होती. लगेच हो म्हणाली. मग मी गप्पच बसली. इतके वर्ष तुला बोललो नाही कधी, पण का कोणास ठाऊक आज तुला बोलावंसं वाटलं. ए वेडाबाई, हा का रडू नकोस. थांब थांब, फेक, रडू नकोस. एक काम कर, तू इथे बस. बस 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 बस. एक बस. जुनी जखम होती, भरभरणारच. आय कॅन अंडरस्टँड. मी समजू शकतो ग. बाय द वे, अगं तुझा नवरा चांगला आहे की.
खूप चांगला आहे. M.Com झालाय. व्यवहार उत्तम जाणतो. अगं एवढं सगळं आहे, मग कमी काय आहे तुला? कमी आहे. हं? त्याला कविता कळत नाही. पण त्यासाठी काही लग्न मोडता येत नाही, नाही का? यू आर राईट. वरून की कुठून बनून येतात त्या गाठी. तुला सांगते, एकदा मी त्याला म्हणलं, मला ना गजरा आवडतो. मग लगेच पुढच्या महिन्यापासून त्यांनी देवाच्या फुलकोडी बरोबरच गजऱ्याचाही बजेट केलं. ग्रेट आहे बाबा तुझा नवरा. बरं ते जाऊ दे, तू ना कविता कर. अगं मी वाचीन ना तुझ्या कविता. बरं तुझं आता येणं जाणं सुद्धा चालू झालंय आमच्या घरामध्ये, तर ये आपण मस्त बोलू, तुझ्या कवितांबद्दल बोलू. नक्की करेन मी कविता, पण निघावं म्हणते मी. उशीर होतो मला. संगीता, रागवलीस का माझ्यावरती? नाही रे, उलट बरं वाटतंय मला, मोकळं. माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोचत होत्या. आणि आज सुद्धा तुझ्या या भावनांचा मी आदरच करतो. अगं नातं हे काय फक्त पती पत्नीच असतं का? मैत्रीचं सुद्धा एक सुंदर नातं असू शकतेच की. मीही मानते तसं. हे पण आता निघायला मग खूप उशीर होतो. तू आलीस तेव्हा एक उदासी होती, पण आता हॅलो, काय रे? पोहे करून ठेवले, खा म्हणावं. आता सँडविच कशाला? हो हो, मी येतेच आहे. आले आले, वाटेतच आहे. हे चल, बाय बाय, मला निघावं, उशीर होतो. सँडविच चांगली संकल्पना. काहीतरी लिहायला हवं. सँडविच. राहिलाय हा मुलगा काय माहिती. काल सकाळपासून गेलाय. आहो जरा संकेतला फोन करून बघता का कुठे येतो ते? त्याचा जो गेलाय त्याचा तो येईल. मला ना डिस्टर्ब करू नकोस. आहो पण फोन करून बघा ना, म्हणजे कळेल तो कुठे आहे ते. येईल गेलो. मला तर काय डिस्टर्ब करू नकोस. तू आधी सांगून तुला सगळं कसं काय मीच बघायचं. पोराची काही काळजी नाही, काही नाही. स्वाती, संगीता, कुठे होतास तू? काल सकाळपासून गेलायस, जीवाला घोर लावलास माझ्या. तू का मला सोडून माहेरी गेलीस मग? अरे पण मी म्हणलं होतं की नाही तुला चल माझ्यासोबत म्हणून. मला नाही आवडत तिथे यायला. सगळे नुसती दयामाया दाखवतात माझ्यावरती. मग मी गेलो मित्राकडे. आलं काय कुत्र हुंगत? सांगून जायला काय होतं रे तुला? मला सांगायचं तुला. संकेत, भाषा नीट वापरा. त्यांनी शिकवली की, म्हणजे त्यांची लेखनाची वेगळी, वाचायची वेगळी, पाळलेल्या मुलाशी बोलायची वेगळी, आणि बायकोसाठी तर काय राखून ठेवलेली. संकेत, अरे पण तुला असं नाही वाटलं का रे की मला काळजी वाटेल? अगं वाटलं ना ग, पण काय करणार मी? तू इथे नसताना या नरकात कसा राहू मी? नरका? अरे चांगला सुखातेस की तू. स्वतंत्र खोली आहे, वारेमाप कपडे, 4 ठाव खातोस. असा नसतो नरक.
तिथे राहिला असतास ना मग समजला असतो अनाथासारखा की कसा असतो नरक. हा, दुसऱ्याचे ना फाटके तुटके कपडे घालायला लागतात. 2 वेळेला, फक्त 2 वेळेला मर्यादितच खायला मिळतं. कच्च तर कच्च, जळक तर जळक. आणि कुठली ना कुठेतरी रोज कामे करावी लागतात. कधी भांडी धुवायला लागतात, कधी स्वयंपाक बनवावा लागतो, तर कधी संडास सुद्धा साफ करावा लागतो. अरे बास की आता किती बोलून दाखवशील. आलाय ना तो घरी आता. मला तर खरं वाटतं ना ह्यांचा सत्कार करावा नाही त्यांची पूजा करावी. म्हणजे थोर तुमचे उपकार बाबा, थोर तुमचे उपकार. काय ते संडास बाथरूम वगैरे धुवावे लागतात ना. अहो धुतली असती तिथं संडास बाथरूम सुद्धा इथल्या असल्या गटारगंगेत राहण्यापेक्षा. आणि कामं करावी लागली असती ना तर तीही केली असती. लाथा खाल्ल्या असत्या तर त्याही खाल्ल्या असत्या. कारण माहिती असतं अहो आपलं तिथे कोणीच नाहीये. आपल्याला सांभाळतात हे आपलं नशीब समजावं लागतं. इथे घर म्हणायचं, कुटुंब म्हणायचं आणि बायको आणि मुलाला शिव्या घालायच्या. त्यांचा माज बघायचा, त्यांचे नखरे बघायचे. स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी मर्दपणाचा दर्प असणारे हिटलर असे घराघरात भरून ठेवलेत. संकेत, आता तू दुसऱ्याची चूक दाखवून स्वतःची चूक लपवतोयस. एकतर तू काल रात्रभर घराबाहेर आहेस ना, मला कळवलंयस ना तुझ्या बाबांना. परत असं करशील तर याद राखा. हे मात्र तुझं चुकलंच आहे हा संकेत. हो ओके सॉरी, मान्य आहे मला मावशी, मान्य आहे मला की हे माझं चुकलंय. पण ह्याच्या पुढे ऐक, तूही मला सोडून जाऊ नकोस. मी तुझ्यासोबत राहणार कायम. ठीक आहे रे बाळा, नाही जाणार मी परत अशी. करा करा, अजून लाड करा. हा, एवढा मोठा घोडा झालाय तरी कुरवाळा झाला. हा, तुम्ही ना या घरामध्ये दोघही एक होता आणि मला एकटं पाडता. हा, पण या घरामध्ये ना तुम्ही दोघे कमवून आणत नाही काय. हा, नाही कमवून आणत ना. हा? नाही कमवून आणत ना, मग त्याचा हिशोब लिहून ठेवा. जेव्हा कमवायला लागेल ना, नोकरी लागल्यावर पैसा न पैसा चुकता करेल तुम्हाला व्याजासकट. अरे एक गोष्ट का नाही करत तुम्ही. तुम्ही ना दोघं एकमेकांशी बोलूच नका. म्हणजे 2 दिवस तरी शांतता राहील. अरे किती वाद घालता. ह्याने त्याला बोच करायचं, त्याने ह्याचं रक्त काढायचं. कधीतरी माणसासारखं वागून बघा. तोच तर प्रॉब्लेम आहे ना ग. हे माणसाला माणूस म्हणून जगता येत नाही आणि माणसाला माणूस म्हणून वागवलंही जात नाही. वा, क्या बात आहे. टाळ्यांचं वाक्य आहे तुझं, टाळ्यांचं वाक्य. बरचा हाशा. बरं आहे, मी निघू का. आता तू कुठे चाललायस. कॉलेजला नको जाऊ का. निघ तू संकेत, उशीर होईल तुला. हा मावशी, परत जर का असं काही झालं तर तुझ्याकडे तू ठेवून घेशील ना मला. हो रे. अगं म्हणजे हा तुझ्याकडे होता. फोन करून तरी सांगायचंस ना. हो ना. तो म्हणाला नको सांगू म्हणून नाही सांगितलंय. अगं आणि तू ऐकत बसली आई, तर तू पण. एक मिनिट, तू आता तिच्यावर ओरडू नकोस. त्याला कळलं तरी का मी रात्रभर घरात नव्हतो. हे कायम धुंदीत असतो दारूच्या. तेव्हा उभं राहतो ते का बघ साधं त्याला. संकेत तू निघ, तुला उशीर होईल. ए, चल. सावकाश जा रे. स्वाती मी पण निघते आता. अगं नाही, तू थोड्या वेळ अगं, थांब, मी नको. फक्त भाजी आठवली होती. नको, मी अगं, निघते बस, अगं. बस. अगं नाही बस. लवकर आले, ये ना. हो, आले. अहो सरकारने आज जाऊ देत ना मला. ए, सरक. सरक. तू इथे येशील असं वाटलं नव्हतं मला. मलाही वाटलं नव्हतं, पण तो माझ्याकडे आला म्हणून त्याला सोडायला आलं इथे. काही गरज नाही, त्याला घरचा रस्ता माहितीये. त्याला घरचा रस्ता माहितीये हे मलाही माहितीये, पण तो म्हणाला जर एकटा गेलो तर मार पडेल म्हणून आले. ए, तू तुझ्या मुलाची काळजी कर, माझ्या मुलाची काळजी मी करेन. अहो काय झालं, का रडारडा करताय तुम्ही. तुला माहिती नाहीये ग, तू नव्हतेस त्या दिवशी. ए गप, तुला उशीर होतो ना. थांब. तुम्ही अहो तुम्ही
मी शुद्धीत नाही आता एकतर आज चला. ही बाई माझ्या घरात मला नको, माझ्या डोळ्यासमोर नको ती बाई. तुम्ही आज जा बरं, चला आत. स्वाती मी निघते. अगं बरं चहा तरी घेऊन जा. नकोय मला. अगं तू चहाला नाही म्हणतेस म्हणजे कठीण आहे. अगं खरंच नकोय मला चहा. अगं पण केवढा आवडायचा तुला चहा, कधी प्यायला तयार असायचीस की. स्वाती, अगं काही काळानंतर आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा आवडेनाशा होतात. चहा, कविता, माणसं, पप्पा काय झालं? बस जरा, मला तुझ्याशी बोलायचंय. बस. ओके. काय झालं पण? आई ऑफिसला गेली ना रे. हो ती मगाशीच गेली नाही का? पण काय बोलायचं होतं? मला तुला काही दाखवायचंय. काय दाखवत होतं? पप्पा हे तुझं आहे? हो पण ह्याला तुम्ही का हात लावलात? मुद्दामून नाही लावत. तुझी सॅक उघडी होती ना, त्याच्यातून बाहेर पडलं होतं ते. पप्पा अहो असं बाहेर कसं पडेल ते? संकेत 20,000 रुपये त्याच्यामध्ये. एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? त्यांना काय सांगू, एवढे पैसे माझ्याकडे. अहो हा ते मॅकने ठेवायला दिले मला. तुझ्याकडे? हो मित्र आहे ना मी त्याचा. अरे पण एवढी मोठी जबाबदारी तू का स्वीकारलीस? ते पैसे हरवले असते तर काय केलं असतं? कसे भरून दिले असते आपण? पप्पा मला सांगा, असं घरातल्या घरात पैसे हरवतील कसे? तुझ्या बेजबाबदारपणामुळे. तुझ्या वस्तू कुठेही आणि कशाही पडलेल्या असतात. हे सगळं मम्मीला समजलं असतं ना तर काही खैर नव्हती तुझी. पप्पा प्लीज तिच्यातलं मम्मीला काही सांगू नका. नाही म्हणजे काय ना, तिला कळलं तर ती उगाच रागवेल, चिडेल, वाद होतील, मला मार पडेल. प्लीज नको ना. ठीक आहे, नाही सांगत तू मॅकला फोन लाव. मॅकला फोन कशाला आता? नाही मग मी लावतो. तुमच्याकडे आहे त्याचा नंबर? अरे तुझा मित्र आहे, मग माझ्याकडे नंबर आहे त्याचा. हॅलो संकेत. अरे तू पप्पाला मारतोयस? लहानपणापासून मी तुला एक बोट तरी लावलंय का कधी? तू मला मारतोयस? पण मारत नव्हतो मी तुम्हाला. ते फक्त फोन काढून घेतला तुमच्याकडून. का? कशाला? कारण तुम्ही मॅकशी बोलू नये म्हणून. अरे म्हणून तू मला मारतोयस? पण हे सगळं मम्मीला समजलं तर? प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो, याच्यातलं नका मम्मीला काही सांगू प्लीज. नाही सांगत. पण हे पैसे तुझ्याकडे कुठून आले ते मला सांग. हो सांगतो. खरं खरं सांग संकेत. मी आजोबांकडे गेलो होतो. वा, कोण आजोबा? बंगल्यातले आजोबा, मम्मीचे पप्पा. अरे तू अजूनही तिथे जातोयस? हो नेहमीच जातो. संकेत खरं खरं सांग ना मला. सांगतो पप्पा सगळं. आजवर मी तुम्हाला जे सांगितलं ते सगळं खोटं होतं. मॅक म्हणाला, अरे तुझे आजोबा खूप श्रीमंत आहेत, चल आपण त्यांचं घर शोधून काढू. त्यानुसार आम्ही प्लॅन बनवला. एकदा गेलो, दोनदा गेलो,
त्यांनी मात्र आम्हाला धुडकावून लावलं, अजिबात एंटरटेन केलं नाही. तिसऱ्यांदा गेल्यावर मात्र रडलो. म्हटलं आजोबा मला खूप शिकायचं आहे हो, पण पण कॉलेजची फी भरायला पैसे नाही येत माझ्याकडे. काय? हो म्हणजे मॅकने सांगितलं असं की असलं काही बाता मारल्याशिवाय कोणी सहजासहजी पैसे देत नाही ना. आणि तू त्याचा ऐकलंस? हो म्हणजे ऐकलं म्हणजे आजोबा बोलले की नाही नाही मी तुझ्या कॉलेजमध्ये येऊन फी भरतो म्हणून. तेव्हा मात्र माझी जाम टरकली होती. पुरता घाबरलो होतो मी, कारण मम्मीने तर पूर्ण वर्षभराची फी भरून ठेवली आहे. पण तेव्हा आजीमध्ये पडली म्हणून ते 10,000 रुपये मिळाले. म्हणजे बघा त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं 5,000 पाया पडलो. आणि तू ते पैसे घेतलेस? हा. नंतर मॅक परत म्हणाला चल आपण ATM मध्ये जाऊन पैसे काढून आणू. यावेळेस मात्र मी आई बरं नसल्याचं कारण दिलं. काय? म्हटलं आजोबा आईला बरं नाही हो, तिला कॅन्सर झालाय. त्यांनी 25,000 काढून दिले. अरे काय नालायक कार्टायस रे तू? आजोबा बोलले की अरे हो ठीक आहे हे पैसे ठेव आणि येऊन तिची खुशाली मात्र कळवत जा, तिची तब्येत कशी आहे ते सांगत जा. म्हटलं हो आजोबा नक्की सांगेन तुम्हाला, पण म्हटलं ह्याच्यातलं मम्मीला काही कळू देऊ नका, तिला आवडणार नाही तुमच्याकडून मदत घेतली असं. आणि म्हणाले एकदा पप्पांनाही घेऊन ये. पप्पा तुम्ही चला माझ्याबरोबर आजोबांना भेटायला. धन्य बाबा तुझ्यापुढे धन्य. पप्पा काय करू, माझे सगळे मित्र पैसेवाले आहेत. बाहेर गेल्यानंतर माझ्याकडेच पैसे नसतात तेवढे. जाम इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स येतो मला, म्हणून असं काहीतरी प्लॅन करावा लागला मला. पप्पा अहो ठेवा ना. हे बघा आत्ता देतोय तुम्हाला आणि इथून पुढेही देत जाईल. पप्पा बघा हा आपला 2 वर्षाचा प्लॅन आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे पैसे कमी आहेत. आणि बा हे तुम्हाला नेहमी देत जाईल ना तेव्हा तुम्ही तुमच्या उधाऱ्या पण चुकत्या करून टाका. पप्पा घ्या ठेवा. हो पप्पा आपले खर्च सुटतील याच्यामधून. पण ह्याच्यातलं मम्मीला मात्र काही सांगू नका. संकेत संकेत बाहेर आहे. संकेत अहो संकेत नाहीये घरात. काय झालं? कुठे गेलाय तो? माहिती नाही, कुठल्या तरी मित्राकडे असेल. काय झालं? त्याला काय गोंधळ घालून ठेवला माहितीये का तुला? येऊ दे त्याला माझ्या समोर. नाही त्याला फोडून काढलं ना नाव नाही सांगणार त्याचं. डोकं फिरवलं हे काट कुठलं माझ्या नशिबाला आलंय कुणास ठाऊक. चल दारू घेऊन ये. अहो आत्ता सांगितलं की आणायचं. जास्त शहाणपणा करायचं नाही आधी सांगून देतो. आणि आत्ताच गोडीत सांगतोय ग्लास व्यवस्थित धुवून आणायचा. तुम्हीच घ्या ना मग विसळून. उठा मला सोबत दूध बसा तो ग्लास. उठा. बायको कशासाठी केली मग मी? ही असली मोलकरणीची कामं करायला केलीत का? सेवा करायला केली. काय म्हणणं तुझं? हे बघ अपन को चाहिए गरम खाना, गरम पीना, गरम सोना. यातलं काहीच करत नाहीस.
तुम्हाला तरी करता येतं का काही ह्यातलं? काय म्हणालेस? अरे वा, एकपात्री सुरू झालं वाटतं. संकेत, अगं नाही, रोज रात्रीचा प्रयोग असतो, आज दुपारीच. आपणच कारणीभूत आहात त्याला. काय मी म्हणालो का आज दुपारपासूनच बसा म्हणून? वेळ चुकली वाटतं. आई निघतो मी. अरे तू जेवण करायला आला असशील ना, चल मी वाढते तुला, चल. राहू दे ग, जेवणाचं काही महत्वाचं नाहीये एवढं. त्याला यापुढे या घरामध्ये एक अन्नाचा कण सुद्धा द्यायचा नाही. नका घालू, मरणार नाही मी. जन्मलो तेव्हा उकिरड्याचं खाऊन जगलोय ना, आताही जगेन. संकेत, तू त्यांच्याकडे नको लक्ष देऊ, चल मी वाढते. तुला माहिती नाही काय पराक्रम केलाय त्यानं. अरे वा, कळलं तुम्हाला? काय केलंय? फेसबुक वरती अकाउंट कोणी काढलं? तुम्हाला काय वाटलं घरच्या वायफायला पासवर्ड घातलात म्हणजे अख्ख्या जगाचं नेट बंद केलं तुम्ही? कोंबडा टोपली खाली घातला म्हणजे सूर्य उगवणार नाही. संकेत, अरे काय केलंस तू? काय नाही ग, फेसबुकवर अकाउंट काढलं. अरे कशाला काढत बसलास? नको म्हणत होते ना ते. अगं लागतं कम्युनिकेशन बाहेरच्या जगाशी. तू आपल्या या संख्याबरोबर स्वतःच. सणक्या बोलायचं नाही मला. एक मिनिट, माझ्यावर ओरडायचं पण नाही. अगं तू स्वतःचं जग बांधून घेतल्यास याच्यासोबत. पण तुला म्हणून सांगतो, जग एवढंच नाहीये ग, जग फार मोठं आहे. आणि मला नाही असलं चौकटीत राहून जगतायत. ते डोक्यावर छप्पर आहे म्हणून, हा 2 वेळाला फुकटचं गिळायला मिळते म्हणून. अहो तुम्हालाही तुमच्या बापानं फुकटचं गिळायला घातलं होतं ना लहानपणी? का गाढवासारखी ओझी वाहून घेतली होती गाढव तुमच्याकडून? बोलायचं नाही मला. हो बर, ते बाप व्हायची हौस तुम्हाला होती म्हणून तुम्ही अनाथ आश्रमात आलात. तिथे आलात, हमी दिली, अर्ज केले, विनंती केली म्हणून मी या घरात आलोय. नाही तर मी नव्हतं आलो तुमच्याकडे दत्तक घ्या करत. हा, तेव्हा आ बैल मुझे मार हे तुम्ही केलंय. मारून टाकेल तुला आता मी. तुम्ही पहिले इकडे व्हा बरं. एवढं काय केलंय त्यांनी? काय केलंय? चांगली उपकाराची परतफेड केली त्यानं. अगं मी सांगतो ना काय केलं. काय? या महान लेखकाचं शूटिंग काढलं आणि दिलं टाकून. कसलं शूटिंग? हा आपण रोज परफॉर्मन्स बघतो तो एकपात्री. माझी इमेज घालवतोस? हा, अरे एवढे कष्ट करून या जागेवरती मी पोहोचलो, माझी बदनामी करतोस. अरे लाज नाही वाटत का रे तुला? अहो लाज तुम्हाला वाटली पाहिजे असं वागताना. हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे चाललंय. चालतो माझ्या डोळ्यासमोर, नाही तर खलास करून टाकेल तुला. लहानपणी कुठल्या एका बाईने अपकिरणावर बघून पोलिसात कळवलं म्हणून, आणि नंतर या आईने उराशी कवटाळलं म्हणून आजवर जिवंत आहे मी. मरायला मी नाही घाबरत. आणि तसंही या जगात जिवंत राहावं ना, यासाठी मला एकही कारण दिसत नाहीये. सो त्याच्यापेक्षा मारा तुम्ही मला, मी मेलेला बरा. संकेत, तू इकडं खबरदार, माझ्या पोरावरती हात उचलायचा नाही. त्याच्यावरती ना सायबर क्राईमची केसेस टाकणार आहे मी, माझी बदनामी केली म्हणून. हो, तुम्ही अहो अवश्य टाका की. मी तयार तुमच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकायला. रोज आईला कसं घाण बळवता आणि शिव्या देतात ना, त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. संकेत, तो आमच्या दोघांमधला प्रश्न आहे. तू त्याच्यात मध्ये पडू नकोस. अगं कसला आलाय का प्रश्न? लहानपणापासून बघत आलोय. कधी माणूस म्हणून वागवलं तरी का त्याने तुला? हा, हे बघ, नवरा आहे मी तिचा. हा, माझ्यामुळे मान मिळतो तिला, सन्मान मिळतो समाजामध्ये. हो, मान मिळतो, सन्मान मिळतो. मग हे सगळं ना तिकडे भाषणात जाऊन सांगायचं. माझ्यामुळे तिला मान मिळतो, सन्मान मिळतो. अरे तू स्वतःला माणूस म्हणून समजत नाहीस म्हणून कोणी तुला माणूस म्हणून वागवत नाही. अहो तुम्ही काय शोधताय? काय उचकापाचा करताय? काश्मीरवरनं एक हत्यार आणलं होतं, ते शोधतोय. अहो आता ते कशाला हवंय तुम्हाला? अरे खलासच करतो ना याला. अहो वेडबीड लागलाय का तुम्हाला? काही काय बोलताय? ही घाण नकोय मला माझ्या घरात. राहायचंय कोणाला तसे इथे? संकेत प्लीज गप्प बस बाबा. कायमच गप्प करतो ना याला मी. अरे मी त्याचंही शूटिंग काढेल आणि तुला तुरुंगात टाकेन. संकेत, तुम्ही मला मार आता. या जगात माझं खोडीच नाही समजून मी सुखाने मरेल तरी निदान. संकेत अरे असं नाहीये रे काही. तूच डोक्यावरती बसून ठेवलेस त्याला, कुरवाळत बसतेस त्याला. हो, पण अशानं तुझा वांसपणा मिटत नाही. वांस कोणाला म्हणतो रे? गप गप कुणाला करतोयस? अरे आहेस ती वंस.
काय म्हणालात? परत फक्त एकदा बोला. एकदा काय लाख वेळेला म्हणेन वान्स वान्स वान्स. आणि वान्स गायचं काय करतात माहितीये ना? अगं खाटकाला नेऊन विकतात. नशीब समज तुला घरात ठेवून घेतलंय, माहेरी पाठवलं नाही. वान्स काय कुठली? फक्त 1 मिनिट थांबा तुम्ही. उचला ते आणि वाचा. वाचता येतं ना तुम्हाला? नाही, लिहिता येतं म्हणजे वाचता येतच असेल म्हणा. वाचा, नीट वाचा. माझं डिस्चार्ज सर्टिफिकेट आहे ते. फक्त 17 वर्षांची होते हो मी तेव्हा. शेजारी राहणाऱ्या काकानं हसवलं मला. त्यावेळी दिवस राहिले होते. घरच्यांनी लगेचच ॲबॉर्शन करून घेतलं. त्यानंतर ते शहरच सोडलं आम्ही. आता परवा मी माहेरी गेले होते ना, तेव्हा बाकीच्या सर्टिफिकेट्स मध्ये सापडलं मला ते. बघा, वाचा नीट. आहे का मी वाच काय? वाचा ना. किती वेळा सांगितलं तुम्हाला माझ्यासोबत चेकिंगला चला. डॉक्टर तर सांगून सांगून थकले होते की दोघांचं चेकिंग करून घ्या. पण नाही, पुरुषार्थ आड येत होता ना. मी पुरुष आहे, माझ्यात काहीच कमी असू शकत नाही. स्वाती, ओरडू नका. परत जर मला वांज काय म्हणाल ना, तर हे सर्टिफिकेट तिथे फ्रेम करून लावीन, लक्षात ठेवा. स्वाती, मी तुला सोडणार नाही. आणि तुला तर नाहीच नाही. स्वाती, स्वाती, लेखकाला हत्यार सापडतं, तो ते बाहेर काढतो. तो स्वातीला मारायला धावतो. स्वाती वेड्यासारखी हसत असते. स्वातीचं भान हरपतं. संकेत मध्ये पडतो. लेखक मारण्याच्या पवित्र्यात. पडदा झालं. नाटक लिहून झालं. वा, हाय. हाय. अरे क्या बात आहे, योग्य वेळेला आलीस तू. बघ, नाटक लिहून झालेलं आहे. म्हणजे आता मी वाचू शकते. अर्थात. ते विषय काय आहे? ए, त्याला काय अर्थ? हे आधी सांगितलं तर काय उपयोग आहे? पण तुला म्हणून सांगतो की विवाह संस्था किंवा पती पत्नीच्या नात्यावरती आहे. ए, तू बस ना, बसून वाच. झालं बाबा एकदाच लिहून. किती दिवस. हाय. हाय. काय ग? नाटक. ए, हे झालं पूर्ण? झालं. अरे वा 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 वा. ही आणि बर्थडे कर. हॅपी बर्थडे. थँक्यू.
मग आज काय वाढदिवस स्पेशल? आता कसला आलाय बाई वाढदिवस, आता फक्त वाढदिवस बघ. ए अगं उशीर होतोय तुला, उशीर झाला केवढीच आणि ती केव्हापासून येऊन थांबली ग. अगं सॉरी ग, खरंच उशीर झाला, सॉरी सॉरी. ते काही बिघडलं नाही का? मला नाही माहिती. मोत्याचा सेट केवढा सुंदर आहे हा. पण कशाला आणत बसलीस काहीतरी? आज बर्थडे तुला. बरं ठीक आहे, तू बस, मी पटकन गोड घेऊन येते काहीतरी. बस तू, आले रे. ये लवकर ये. ए संगीता, आता हे वाचू नकोस. आता मस्त आपण आहे ना तिचा बर्थडे एन्जॉय करू हा, आणि नंतर वाचलं ग सावकाश. कुठं जात नाही स्क्रिप्ट. मम्मी हॅपी बर्थ. पप्पा मम्मी कुठे आहे? हे रे घरी. मम्मी आले आले आले. हॅपी बर्थडे. थँक्यू. हे बघ तुझ्यासाठी गिफ्ट आणले. अरे आता तू कशाला आणत बसलास काहीतरी? अरे म्हणजे काय, हे आता मोठा नाही झालो का? बर आणि कुठे माझ्या पैशाने आणले, तू जास्त पैशाने आणले. म्हणजे म्हणजे हा, अगं तू ते मला पॉकेट मनी देतेस ना दर महिन्याला, त्याच्यातून सेव्हिंग करून तुझ्यासाठी गिफ्ट आणलं. अच्छा, छान आहेत रे हे कानातले. हे बघ संगीता, छान आहेत ना? हो ग, खूपच मस्त आहे. मस्त आहेत, मस्त आहेत. हे छान आहे रे चॉईस तुझी. थँक्यू. बर आता मी पण तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची बातमी सांगते. काय काय काय? सांगते मला बँकेतून कर्ज मंजूर झालंय आणि आता आपण लवकरच 2 BHK मध्ये शिफ्ट होतोय. काय सांगतेस? येस. अरे ही तर सगळ्यात जास्त आनंदाची बातमी आहे यार. क्या बात है. यस. बर एवढं सगळं आनंदाचं वातावरण आहे हा. तर मी सुद्धा माझं गिफ्ट देऊन टाकतो. अरे अरे तू पण गिफ्ट आणलंयस? आणलंय, आलोच मी. काय लाड होतायत आज माझे. मम्मी आज तो तेरी चांदी पे चांदी. हॅपी बर्थडे. साडी खूप सुंदर आहे रे ही साडी. अगं संगीता, कोइन्सिडन्स बघ कसा आहे. तू मला सेट दिलायस तो मोत्याचा आहे, ह्यांनी कानातले पण मोत्याचेच दिले, आणि तू साडी सुद्धा मोतिया रंगाची घेऊन आलायस. छान आहे रे. आवडली ना तुला? अरे ऐक ना, ही सिल्कची वाटते रे, महाग असेल. कितीची? 4000. 4000? अरे एवढे कुठनं आले तुझ्याकडे? काय लॉटरी बिटरी लागलीये का? हा मम्मी, तसं समज मला आणि पप्पाला लॉटरी लागली म्हणून. काय पप्पा? हा म्हणजे अगं ते गेले वर्षभर ना मी एकांकिकेचं मानधन जरा साठवून ठेवत होतो ना, त्याच्यातून घेतलं. अगं इतके वर्ष तुझ्यासाठी काहीच करता आलं नाही ग मला. नाही ठीक आहे, थँक्यू सो मच. खूप मोठं सरप्राईज मिळालं मला. थँक्यू. संगीत फोन बघ रे कोणाचा बॅग. हो बघतो. आता कोण आहे? कोण आहे? अननोन नंबर आहे का मम्मी? हॅलो हॅलो. हो बोलतेय. थँक्यू सो मच. सॉरी पण मी तुमचा आवाज नाही ओळखला. कोण? पप्पा. अहो तुम्हाला माझा नंबर कुठून मिळाला? मिळवला? नाही मी बरी आहे की. तुम्ही कसे आहात? आणि आई कशी हो? नाही नाही नाही. अहो अशी कशी विसरेन मी पप्पा. आज एवढ्या वर्षांनी फोन केलाय तुम्ही. नाही मी नाही ठेवणार फोन, तुम्ही बोला. हो हो येईन, मी नक्की येईन भेटायला. काय तुम्ही आत्ता इथे आलात? कुठे गाडीत आहात? अहो थांबा थांबा एक मिनिट. तुम्ही आतच या ना, मग बघा तरी मी कशी राहते एका खोलीत जिद्दीने ते. काय? अहो कसली ट्रीटमेंट? कॅन्सर? अहो कोणाला? नाही 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 एक मिनिट थांबा, मी बाहेर येते. थांबा संकेत, हे जरा आवरून ठेव, मी पप्पांना आतच घेऊन येते. थांब. हो पप्पा. हो. पप्पा यांना आपला पत्ता कसा मिळाला? तू जर का त्यांचा पत्ता शोधू शकतोस तर ते तुझा पत्ता शोधू शकणार नाही. आता तुझं काय होईल ते बघ. पर आपण करू याची काहीतरी सेटलमेंट. तुम्ही फक्त कूल राहा. अरे काय बोल राहा, काय करणार तू? अहो होत आहे हो सगळं.
कळतच नाही मला काय होणार आहे आता, देव जाणे बाबा. छे. बापरे. संकेत, काय करायचं, कसं व्हायचं रे आता संकेत? आपलं? संकेत, अगं स्वाती, काय म्हणतेस तू? काय झालं? काय तू अजिबात मध्ये बोलणार नाहीये. संकेत, पहिला इकडे ये. इकडे ये. काय? इथं ये. तू माझ्या घरी गेला होतास, मला न विचारता गेलेलास आणि काय सांगितलंस तिथे जाऊन? मला कॅन्सर झालाय. लाज वाटली नाही का रे तुला काहीच? एवढ्या चांगल्या महागड्या कॉलेजमध्ये शिकवत होते रे तुला, चांगले पैसे पुरवत होते ना, मग ही असली भिकेची लक्षणं कुठून सापडली आहेत तुला काहीतरी? अरे बोल ना काहीतरी, निर्लज्जा. बघ बघ कसा मठ्ठासारखा उभा आहे, तू तरी बोल काहीतरी. संकेत, अरे आईला कॅन्सर झालाय असं सरळ सांगितलंस तू त्यांना? हं? हो. पप्पा, जे घडलं ते सगळं तुम्हाला माहिती आहे की? म्हणजे हे सगळं तुलाही माहिती होतं? एका शब्दाने बोलला नाहीस रे तुम्हाला. एक मिनिट, तुम्ही दोघं एकमेकांना सामील होतात ना? हे बघ, गैरसमज करून घेऊ नकोस. नाही, माझा काहीच गैरसमज होत नाहीये. तरीच मी मनात म्हणत होते की तुमच्या दोघांकडे एवढे पैसे कुठून आले महागडी साडी आणि कानातले घ्यायला. मला ना इथे एक क्षण पण थांबायची इच्छा नाही. आता थांबायचंच नाहीये मला इथे. अगं, काय झाले ते समजून तरी घे ना तू. काय समजून घेऊ मी, सांग ना तू. तुम्ही दोघंच्या दोघं खोटं बोललायत रे माझ्याशी. शेवटी ना रक्ताचा फरक पडतोच. हो, बर. मी चुकात जीव लावला तुझ्यावरती. तर थांबण्यात काही अर्थच नाहीये. मला राहायचंच नाहीये रे स्वाती, या. स्वाती, कुठे चाललीस? काळजी करू नका. अहो, आपल्याला असं वाटतं तिला कुठे जायला जागा नाहीये म्हणून. म्हणजे माझं रक्त काढते काय, तेच रक्त आता उकळायला लागले म्हणून सांगतो. मागच्या आठवड्यात ऑफिसचा सेमिनार म्हणून ही बाई नाशिकला गेली होती ना? हो. अहो, वास्तवात ती गेलीच नव्हती नाशिकला. लोणावळ्यात होती, हॉटेल फरियाज मध्ये. एकटी नव्हती. आणि संकेत, अरे तू काय बोलतोस कळते का तुला? व्यवस्थित कळते पप्पा मला मी काय बोलतोय ते. मॅके त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन लोणावळ्यात गेला होता. त्यांच्याच बरोबर बाजूच्या रूम मध्ये एक मिडल एज कपल सेकंड हनीमून एन्जॉय करत होते. ही माझी मम्मी आणि तिचा तो बॉस अनिकेत. नाही, हे साफ खोट आहे. हा मुलगा खोटं बोलतोय. अगं, पुरावे आले, दाखवू तुला? काय म्हणतोय ते खरंय का ग? हा, सांग ना. काय म्हणतोय ते खरंय का? स्वाती, तू फसवलंस मला. अरे तू फसवलंस मला स्वाती. सुधीर, अरे तू. स्वाती, मी तुला सोडणार नाही स्वाती. अरे स्वाती, मी तुला सोडणार नाही स्वाती. सुधीर, ऐक ना. स्वाती, सुधीर, ऐकून घे. स्वाती. अरे लेखकाला हत्यार सापडतं, तो ते बाहेर काढतो. तो स्वातीला मारायला जातो. स्वाती वेड्यासारखी हसत असते. स्वातीचं भान हरपतं. संकेत मध्ये पडतो. लेखक मारण्याच्या पवित्र्यात पडदा नाही. पडदा नाही. लेखक स्वातीवरती वार करतो. स्वाती! स्वाती मरून जाते. रक्ताच्या थारोळ्यात पडते. संकेता निघून जाते. संकेत वसतिगृहामध्ये जातो. वांस गाय मरून जाते. पैशाचा माज करणारी वांस गाय मरून जाते. दोन जीव जन्मभर एकत्र राहतात, पण हाती काहीच लागत नाही. दोन शून्यांची बेरीज करून काहीही उपयोग नसतो. कारण दोन शून्यांची बेरीज कायम शून्यच येते. शून्य.